श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामी माऊली तुझ्या पुढे आले आहेत. स्वामींना नतमस्तक हो. स्वामींच्या आज्ञेचे पालन कर. पुढील काही मिनिटे या संदेशाला दे, म्हणजे तुझ्या जीवनातील संघर्ष, त्रास आणि उणिवा संपण्यास तुला मदत मिळणार आहे. देव म्हणतात, बाळा, तू कधीकधी स्वतःला हरण्याच्या परिस्थितीत समजतोस, पण इथेच चुकतोस. कारण मी तुझी हार होऊ देणार नाही. तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत आहेत. कधी स्वतःला कुणासमोर कमी मानूच नको, कारण तुझ्यात मी ती योग्यता प्रदान केलेली आहे. प्रत्येकात वेगळं काहीतरी निर्माण केलेलं आहे. ते तुझ्यातही आहे, जे काही वेगळं आहे. तू त्याने स्वतःची ओळख निर्माण करतोस आणि तू पुढेही जाऊ शकतोस. पण घाबरणे सोड आणि भीती सोड. या मनात तुझ्या खूप काही भीतीचे विचार असतात. ते वारंवार तुला त्रास देण्यासाठी नकारात्मक ऊर्जा तुझ्या अवतीभोवती पाठवत असतात आणि तू कधी सकारात्मकतेला धरतोस, तर कधी ते नकारात्मक विचार स्वतःहून तुझ्या जवळ येतात तेव्हा त्यांनाही स्वीकार करतोस. पण आज तू ऐकून घे की हा संदेश तुझ्यासाठी म्हणूनच पाठवत आहे की तुझ्या मनातील ती नकारात्मकता कायमची दूर जावी, तुझ्यापासून वेगळी व्हावी. तुझं जीवन सुंदर बनण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस त्यात मी तुझी साथ देणार आहे. मग ती भावनिक असो, आर्थिक असो, समृद्धीची असो, सर्व काही तुला मिळणार आहे. बाळा, मी अजूनही तुझ्या दूर नाही, तर मी तुझ्या जवळच आहे. माझे वचन नेहमी आठवण ठेव, आठवण कर, कारण माझे आशीर्वाद तुला मिळत आहेत. हा संदेश तुझ्यापर्यंत येऊन थांबला आहे आणि तू या क्षणाला ऐकत आहेस, म्हणजे समजून जा की माझी मोठी कृपा तुझ्यावर, तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे. तुझ्या गरजा पूर्ण होतील, तुझा एकटेपणा दूर होईल. कारण हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्याचे कारण की तू तुझ्या मनातील ते भय, भीती नष्ट करण्यासाठी माझी प्रार्थना केली आहे. म्हणूनच आज तुझ्यासाठी हा संदेश आला आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहे. तुझं दुःख, तुझे त्रास, तुझं तुटणं, तुझ्या मनातील वेदना या सर्व काही संपवण्यासाठीच मी तुला निवडतो. तू जर आज हा संदेश तुझ्या कुटुंबियांसाठी चांगलं व्हावं, तुझं कल्याण व्हावं यासाठी ऐकत असशील, तर पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण मी या संदेशात काही गुपित संकेत देत आहे. ते तुझ्या जीवनातील, व्यवसायातील, तुझ्या कार्यातील विघ्न नष्ट करणारे आहेत. पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र चित्ताने ऐकत राहा. बाळा, कधी-कधी तुम्ही जे काही शोधत असता ते तुमच्याच जवळपास असते आणि तुम्ही ते स्वीकारावे, आनंदी असावे यासाठीच मी हे संदेशही तुमच्यापर्यंत पाठवतो. तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे एकाग्र चित्त देऊन एकांतात ऐकल्यास तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जे काही शोधू पाहत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. स्वामींचे हे संकेत जाणून घेण्यासाठी पुढील काही मिनिटे इथे उपस्थिती दर्शवणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नको. हाच मंत्र तुला जपायचा आहे, कारण मी तुला जपतो. बाळा, जेव्हा जेव्हा तुझ्या मनात काही नकारात्मक विचार येतात त्यांना मी दूर करण्यासाठी तुझ्या जवळ येतो, संदेशही देतो. तू आज काहीतरी महत्त्वाचं कार्य करण्यास गुंतला आहेस. मला माहीत आहे ते कार्य यशस्वी होण्यासाठी तू खूप प्रयत्न केले आहेत. आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुला शुभ संकेत आणि शुभ बदल मिळणार आहेत. या मध्यरात्रीनंतर काहीतरी असं घडेल जे तुझ्या घरात शुभ परिवर्तन असेल. होय, कारण या रात्रीतून सुद्धा परिवर्तन घडतात, होतात. जर तुम्ही देवाचे दिव्य संकेत
प्राप्त करत आहात, तर हे मान्य करा की देवाची ऊर्जा, प्रचंड ऊर्जा तुमच्या दिशेने प्रवाहित होण्यास तुम्ही कारणीभूत आहात. कारण तुम्ही नामस्मरण करत आहात. तुम्ही देवाला जागृत केले आहे. तुमची निवड मी प्रथम करतो आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य आणि प्रचुरता प्रदान करतो. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते सर्व काही निवडून देतो, जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचं आहे. माझे आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही चांगले कर्म करत पुढे जावे. विश्वास ठेवा की मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. चांगले कर्मफळ प्राप्त करण्यासाठी चांगले कर्म करत राहा. निरंतर कर्म केल्यास तुम्ही कधीही हार मानणार नाही. तुम्ही पुढेच पुढे जाणार आहात. देव म्हणतात, कधी-कधी काही घरांमध्ये, काही वास्तूंमध्ये काही दोष दाखवले जातात, पण त्यांच्या मनातील दोष दाखवल्या जात नाही. कुणी-कुणी मोठ्यांचा वारंवार अपमान करतो, मोठ्यांना सन्मान देत नाही किंवा कधी-कधी काही लोक चुकीच्या लोकांसोबत राहतात, पण आपल्या व्यक्तींनाच चुकीचं ठरवत असतात. तुम्हाला हे मान्य आहे का? जर काही लोक आपल्या घरातच दोष शोधत असतील, घरातल्यांनाच नावे ठेवत असतील, घरातल्यांचा तिरस्कार करत असतील, मोठ्यांचा अपमान करत असतील, तर ते माझे प्रिय होतील का? तुम्हाला प्रश्न पडला असेल, स्वामी आज काय सांगत आहेत? तर होय, या सर्व गोष्टींमधून तुझं उत्तर तुला मिळणार आहे. पुढील संदेश ऐकत राहा, कारण हा महत्त्वाचा संदेश तुझ्यासाठीच देण्यात आला आहे. काही नाती गुंतलेली आहेत, कारण देवानीच ती तुमच्या पुढे दिली आहेत. तुम्ही त्यांचा मान, सन्मान ठेवावा. प्रेमाने वागावे, प्रेमाने बोलावे, उच्च स्वरात बोलू नये, कारण कधी-कधी काही गोष्टी या विकोपाला जाऊ शकतात. मला माहीत आहे की कोण तुमचा वारंवार अपमान करण्याचा वारंवार प्रयत्न करत असतो किंवा तुम्हाला खाली लेखण्याचा प्रयत्न कित्येकदा केला जातो. पण कधी लक्षात ठेवा की नियती त्यांच्यासोबत आणि तुमच्यासोबत योग्य वेळेवर न्याय करणार आहे. म्हणूनच नियतीने हा संदेश तुमच्या पुढे पाठवला आहे. लवकरच तुमचे भोग संपणार आहेत. मला माहीत आहे की तुम्ही अशा काही त्रासात आहात. कित्येक लोक मनाने पापे करतात, तर कित्येक लोक हाताने पापे करतात, तर कित्येक लोक वाणीने सुद्धा पाप करतात. तुम्हाला हे मान्य आहे का? कित्येक लोक कधी-कधी कुणाचं मन दुखावल्याने दुसऱ्याच्या मनाला इजा पोहोचते याचा विचार देखील करत नाहीत किंवा त्या दुखावलेल्या मनाला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी, आनंदित करण्यासाठी काहीही विचार देखील करत नाहीत. पण हे सर्वस्वी चुकीचे आहे. कधीकधी तुम्हालाही काही प्रयत्न करायचे आहे की कुणाशी बोलताना वाजवी आवाजात बोलावे. कधीही मोठ्यांचा अपमान आपल्याकडून होणार नाही याची दक्षता बाळगावी. तुम्ही तुमच्या घरात सुख, समाधान, कुटुंबात सुख, समाधान, प्रगती, आनंद आणि ऐश्वर्याची प्राप्ती करू इच्छित असाल, तर काही नियम सांगितले जात आहेत. त्याचे पालन केल्यास तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात जे काही कलह उत्पन्न होत आहेत किंवा दोष सांगितले जात आहेत, ते सर्व काही याच काळात नष्ट होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. आज मी तुम्हाला पुढील काही मिनिटे हा संदेश देत आहे. हा संदेश नियतीनेच तुम्हाला पाठवण्यासाठी निवडलेला संदेश आहे. स्वामी शक्ती महान आहे असं जर तुम्ही मानत असाल, तर आज वेळ निघून जाण्या अगोदर, पश्चाताप होण्या अगोदर, याकडे दुर्लक्ष करण्या अगोदर हे पुढील काही मिनिटे ऐकून घेतल्यास जीवनात कधीही पश्चातापाची वेळ येणार नाही. वेळ कधीही चांगलीच आणि शुभ येईल. वेळ निघून जाण्या अगोदर हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या, कारण हा तुमच्यासाठीच पाठवण्यात आलेला आहे. जागे व्हा, उठा, कारण कधीकधी देव तुमच्यापर्यंत ते सर्व मुख्य पाठवतो जे तुमच्यासाठी योग्य प्रमाणात आल्यावर
तुमची प्रगती निश्चित होते. तुम्हाला पुढे जाण्यास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आज दिवसभरात तुम्ही काय कष्ट केले हे विचार करा. तुम्ही त्याबद्दल कुणाशी चर्चा केली आहे का? कुणाला सांगितलं आहे का? तर सांगितलं नसेल तर सांगूही नका. कारण कुणालाही ते ऐकण्यात काहीही अर्थ वाटत नाही. कारण प्रत्येकजण आपल्या कर्मात गुंतलेला आहे. कधी-कधी लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नाते टिकवतात आणि कधी-कधी फक्त त्या नात्यांना जपण्यासाठी फक्त आपल्यासोबत असण्यासाठीच प्रयत्न करू लागतात. हे बरोबर आहे का? चूक किंवा बरोबर लिहा. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी काही कठीण परिस्थितीचा सामना केला असेल, तर लवकरच तुम्ही आता तुमच्या आनंदासाठी निवडल्या जात आहात. कारण तुमचा आनंद देवासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही जर स्वामींचे प्रिय बाळ आहात बनू इच्छिता, तर हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. कर्माला घाबरू नका, तर कर्म करत पुढे चालत राहा. लक्षात ठेवा, देव सर्व काही पाहत आहे. तुम्हाला कधीच त्या गोष्टींसाठी इथून पुढे तरसावे लागणार नाही, ज्या ज्या तुम्ही देवाकडे मागत आहात. होय, कर्माचा सिद्धांत आहे. ते सर्व काही तुम्ही जाणता. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, सर्व काही कर्म फेडावं लागतं. बुद्धीच्या पलीकडे काहीतरी आहे, जे देवाकडे सुरक्षित आहे. मग तुमचे कर्म असोत, तुमचे विचार असोत, ते सर्व काही देवापर्यंत पोहोचतात. तुम्ही इकडे विचार करता आणि ते सर्व काही देवाकडे पोहोचतं. तेव्हा नामस्मरण अधिक करा. विचार करताना चांगले सकारात्मक विचार करा. मनापासून चांगले विचार केल्यास तुमच्या दिशेने प्रवाही जे काही होतं ते सकारात्मक होतं. सकारात्मक येत राहतं. म्हणूनच सकारात्मक विचार ठेवा. नकारात्मक गोष्टींना आपल्यापासून बाजूला करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत राहा. देव म्हणतात, या कठीण कलियुगात सुद्धा मी तुला कधीही एकटं पडू देणार नाही. बाळा, माझ्यावर विश्वास दाखवला आहेस ना, मग भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू एकटा नाहीस, तर माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. वाईट वेळेत साथ सोडलेले तुम्ही कित्येकदा अनुभव घेतले असतील. कित्येकदा त्यातील मित्र दूर जातात, नातेवाईक दूर जातात. कारण तुमचा कठीण वेळ सुरू असतो. तीच खरी परीक्षेची वेळ आहे. जेव्हा तुम्हाला कुणी साथ देतं का, तुमच्याजवळ कुणी येतं का, मग ती साथ पैशाची असो, समाधानाची असो, आनंदाची असो किंवा इतर गोष्टींची असो, त्यावेळेस तुम्हाला जो साथ देईल तोच तुमचा खरा समजावा. कारण इतर लोक त्यावेळेस दूर जाऊ लागतात. पण याच वेळेस तुम्ही जर देवाचे नामस्मरण केले, देवाला प्रार्थना केली आणि प्रार्थना देव ऐकतो, याचे अनुभव तुम्ही घेतले असतील. काही जबाबदारी असेल, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. कधी-कधी इतर माणसांमुळे आनंद मिळत असतो. त्या गोष्टीत तुम्ही पुढे जाऊ शकता. जेव्हा काही लोक तुमचा दुरावा स्वीकारतात, तेव्हा लक्षात घ्या की ते तुमच्या कामी पडणार नाहीत, कामी येणार नाहीत. कारण ते पूर्णपणे अंधकाराने, मायेच्या अंधकाराने झाकल्या गेलेले असतात. कारण इतरांना मदत करणे हा प्रत्येकाचा स्वभाव नाही. लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस जेव्हा कुणी तुमची साथ देतो, तुम्हाला पुढे नेण्यासाठी हात करतो, तेव्हा तो प्रत्यक्षात देवाचा हात आहे. तो तुम्हाला मदतीसाठी पाठवण्यात आलेला हात आहे. कोणतंही दुःख तुमच्याजवळ राहणार नाही. देव म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा मी तुझ्यापर्यंत येतो, तेव्हा मी तुझ्या समस्या संपवतो, तुला पुढे नेतो, तुला आर्थिक संपन्नतेने, विपुलतेने आणि भरभराटीने तुझं जीवन उज्ज्वल करतो. जर तू आजचा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकत आहेस, तर पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा. कारण तुमचं जीवन उज्ज्वल भविष्याकडे वळवण्यासाठीच मी हा संदेश तुम्हाला देत आहे. स्वामी म्हणतात, कधी-कधी सगळीकडे पाहत असताना काही लोक नेहमीच तुमच्यासाठी वाईट बोलणे, कुचके बोलणे किंवा तुमच्यासाठी नकारात्मक बोलणे असे दाखवत असतात. ते स्पष्टपणे तुम्हाला ओळखू येते की ते लोक कोण आहेत. पण तुम्ही त्यांची चर्चा करू नका, त्यांची नावे घेऊ नका किंवा त्यांच्या ऊर्जेने परिपूर्ण होऊ नका.
त्यांना नेहमीच तुमच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण ते तुमच्याजवळ येऊन तुम्हाला नकारात्मकता प्रदान करतात. अगदी विचारातून सुद्धा नकारात्मक देवाणघेवाण चालत असते. म्हणूनच मी तुम्हाला नेहमी सांगतो की चांगले विचार करा आणि चांगल्या गोष्टी निवडण्यासाठी प्रयत्न करा. जर एखादा चांगला विचार या 24 तासात तुम्हाला आला तर तो कुठेतरी लिहून ठेवा आणि मग त्यावर अंमलबजावणी करा. तुम्ही पाहाल की त्या एका सुंदर विचाराने तुम्ही पुढे जाल. होय, कारण यामुळे तुमची शक्यता अधिक वाढवल्या जात आहे. बाळा, माझी मदत तुला कुठल्याही क्षणी विचारांच्याद्वारे, संदेशांच्याद्वारे किंवा आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होत असते. तेव्हा ते लिहून ठेवणे आवश्यक आहे. कधीकधी एखादं कार्य करण्याची इच्छा तुझ्या मनात निर्माण होते आणि तू ती पूर्ण करण्यासाठी तो प्रत्येक प्रयत्न करतोस. ते देखील मी पाहत आहे. बाळा, मी तुझ्या जवळपास आहे. तुला कधीकधी अनुभवसुद्धा प्राप्त होतात. माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने प्रवाहित होत आहेत. ते स्वीकार कर. आनंदासाठी प्रत्येक दिवस आहे, प्रत्येक क्षण आहे. तुझे नाते ते प्रेमाने भरणार आहे. तुझ्यासाठी प्रेमाचे आशीर्वादही मी पाठवत आहे. तुमचे ते तुटलेले नाते पुन्हा जुळणार आहे. पुन्हा शक्यता वाढणार आहेत. तुमच्यातील कलह आणि संताप संपवण्यात येत आहे. तुम्हाला ती शांतता, तो आनंद अनुभवायचा आहे. तर आता ते अनुभव तुम्हालाच मिळणार आहेत. बाळा, स्वतःला एकटं समजू नकोस. ही स्वामी आई सदैव तुझ्या पाठीशी उभी आहे. तुला चमत्काराने भरण्यासाठी, तुला आशीर्वाद प्रदान करण्यासाठी, तुझ्या कार्यात मदत देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. पुढील संदेश तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबियांसाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही आता लवकरच एका मोठ्या आशीर्वादासाठी निवडल्या जात आहात. काही काळ थांबा, धैर्य ठेवा, सबुरीने पुढे जा, कारण आशीर्वाद तुम्हालाच मिळणार आहे. तुमची स्थिरता, तुमची आर्थिक संपन्नता आता स्थिरतेत परिवर्तित केल्या जात आहे. कधीकधी लोक देवापुढे येताना, देवाला काही मागताना विचार करतात. विचार करू नका. तुम्ही जे काही मागाल ते मिळणार आहे. तुमची शांतता, तुमचा आनंद, तुमच्या कुटुंबासाठी मागितलेली प्रत्येक वस्तू तुम्हाला मिळणार आहे. तुमचे स्वप्न पूर्ण केल्या जाणार आहे. स्वप्नासाठी तुम्हाला चांगले चांगले शुभ सकारात्मक विचार करायचे आहेत. त्यामुळे तुमचे जीवन अधिक सकारात्मकतेने, आनंदाने परिपूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. बाळा, काळजी करू नकोस. मी तुझ्या अवतीभवती आहे. मी तुला संपूर्ण सुरक्षा प्रदान करतो. मी तुझ्या जीवनात पुढील काही काळातच ते चमत्कार पाठवणार आहे. तेव्हा ते स्वीकार कर. काही निर्णय घ्यावे लागतील. ती योग्य वेळ असेल ज्या वेळेत तुम्ही ते निर्णय कराल आणि तुम्ही योग्यतेने पुढे जाल. आजचे केलेले कर्म उद्या तुम्हाला मोठ्या आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होतात. तेव्हा चांगले कर्म करत राहा. विनाकारण कुणासोबत काहीही दुःख, यातना व्यक्त करू नका. जर तुम्हाला हे त्रास आहेत तर त्यासोबत आता तुम्हाला राहण्याची आवश्यकता नाही. कारण देव लवकरच ते सर्व काही त्रास, दुःख, यातना संपवण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरत आहे. कधीकधी रात्रीतून चमत्कार अनुभवण्यासाठी तयार व्हा, कारण तुमची केलेली प्रार्थना स्वीकार झाली आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच संदेशाच्या माध्यमातून दिल्या जात आहे. संदेश पुन्हा पुन्हा ऐका आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळवा, कारण आज तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वामी इथे उपस्थित आहे. जर तुम्ही आजचा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकला आहे तर तुमचं नशीब बदलेल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, देवाची साथ मिळेल. देवाचे आशीर्वाद तुमचं नशीब बदलवण्यासाठी इथे आहेत. तुमचं आर्थिक संकट दूर करण्यासाठी देव तुम्हाला
निवडतो. स्वामी तुम्हाला इशारा देत आहेत. स्वामी तुम्हाला संकेत देत आहे. पुढील संदेश काही मिनिटे ऐकत राहा. तुम्ही खूप रडला आहात. तुम्ही त्रास सहन केले आहे. तुम्ही आता फक्त आनंद प्राप्त करण्याची वाट पाहत आहात. तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. पुन्हा पुन्हा याला ऐका, कारण यातील आशीर्वाद हे तुम्हाला तुमचा पैसा, तुमचं सुख, तुमचा आनंद, तुमचं आरोग्य प्रदान करणारे ते प्रत्येक आशीर्वाद मिळवून देणार आहे. जर तुम्ही पैसा कमावण्याची वाट पाहत आहात तर ते मार्ग उघडल्या जातील. ते द्वार उघडल्या जाईल आणि तुम्ही त्या आशीर्वादाने भरल्या जाल. गरिबी कायमची नष्ट करण्यासाठी देव तुम्हाला ते मार्ग दाखवतील. तुम्ही फक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे. स्वामी कृपादृष्टीने तुझ्याकडे पाहत आहेत. तुझा विश्वास ठेव. तुझा विश्वास वाढव. श्रद्धा वाढव. भक्ती वाढव. कारण आता तुला सर्व काही मिळण्याची योग्य वेळ देण्यात येत आहे. ज्यांनी तुमच्यासोबत धोका केला आहे, तुमच्यासाठी विचित्र विचार, नकारात्मक गोष्टी केल्या आहेत, त्यांना देव चांगलाच धडा शिकवणार आहे. शांत रहा, आनंदी रहा आणि धैर्याने पुढे जा. तुम्हाला काहीही जमणार नाही किंवा तुम्ही काही करू शकणार नाही अशा नकारात्मक बोलणाऱ्या, तुमच्यासाठी इच्छा प्रगट करणाऱ्या लोकांना आता दूर करा. कारण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय तुम्ही पुढे जाण्याचे मार्ग उघडू शकत नाही. देव चमत्कार तेव्हाच देतो जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता, सकारात्मक गोष्टी करण्यासाठी तयार असता. तुमचं नशीब बदलणार आहे. तुमच्या नशिबात खूप काही गोष्टी घडणार आहेत ज्या तुम्हाला हव्यासे आहेत. जर तुमच्या स्वप्नातील घराला तुम्ही तुमच्या स्वप्नासारखंच प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त करत आहात तर ते देखील घडेल. पण तुमचे प्रयत्न कमी पडता कामा नये. देव सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. तुझं रडणं देवाने ऐकलं आहे. आता तुझ्यासाठी तुझं हसणं, तुझा आनंद देव पाठवत आहे. सुरू करा ते प्रयत्न आणि प्रयत्नात विश्वास ठेवा. कारण प्रयत्न देव सफलतेकडे वळवतो. तुम्हाला पुढील 7 दिवस महत्त्वाचे आहे. हा येणारा महिना तुमच्यासाठी अगदी शुभ आणि शुभ देणारा आहे. या पुढील 7 दिवसात तुम्ही काही बदल अनुभवाल जे तुमच्यातही होतील आणि तुमच्या जीवनातही होतील. जर तुम्ही हे स्वीकारण्यास तयार असाल तर होय देवा, मी ते स्वीकारण्यास तयार आहे. बदल घडवण्यासाठी तयार आहे. देव म्हणतात, आळस टाळा. कदाचित आळसामुळे तुम्ही एखादं कार्य करत नसाल तर आजपासून तुमच्यापासून मी तो आळस वेगळा करणार आहे. तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण आता तुमचा आळस नष्ट करण्यात आलेला आहे. तुम्हाला अत्यंत झोप येत होती. आता ती झोप नियमितपणे योग्य वेळेवर तुम्हाला येईल. त्यामुळे तुम्ही बरेचसे कार्य पूर्ण करू शकाल. मला माहीत आहे की माझ्या बाळाने कुठे प्रगती करायची, ते स्थळ, ते सर्व गोष्टी मी तुम्हाला मिळवून देणार आहे. झोपण्यापूर्वी हा संदेश तुम्ही ऐकत असाल तर थोडा वेळ नामस्मरण ऐका. यामुळे तुमच्या जीवनात अधिक संघर्ष असेल तर तो अगदी संपवण्यात येईल. एक काम करा, नामस्मरण ऐकताना माझ्या दिव्य चरणांना वारंवार आठवा. मला माहीत आहे तुम्ही मनापासून नतमस्तक आहात. माझे चरण तुमच्या मनात कायमचे ठसले आहेत. तेच वारंवार तुम्हाला डोळ्यापुढे आणून नामस्मरण करायचे आहे. माझी शक्ती, माझे आशीर्वाद आणि माझे दिव्य चमत्कार प्राप्त करण्याची शुभ वेळ आली आहे. आज थेट हा संदेश मी तुम्हाला स्वर्गातून पाठवत आहे. तुम्ही जर मनपूर्वक ऐकत असाल तर वारंवार ऐका. 11 वेळा जरी ऐकला तरी खूप चांगलं होईल. प्रत्येक दिवशी ऐका, कारण तुमच्यात मी ती प्रेरणा जागृत करू इच्छितो जी तुम्हाला पुढं नेणारी आहे. तुमच्या जीवनात अगदी काही क्षणात आनंद देणारी आहे.
लवकरच तुम्ही एक गोड बातमी ऐकणार आहात, ज्यासाठी तुमचे कित्येक दिवस कान आतुर झाले आहेत. होय, ती सगळ्यांनाच मिळणार असं नाही, पण जो त्याची आतुरतेने वाट पाहत आहे त्याला ती लगेचच मिळणार आहे. तुमचं जीवन सुखाने, आनंदाने परिपूर्ण केल्या जाणार आहे. आजचा दिवस, आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप मोठा शुभ परिवर्तन घडवून आणणारा आहे. तुमच्या मुलांवरचं संकट टाळल्या गेलं आहे. तुमच्या मुलांना देवाचे अधिक आशीर्वाद प्राप्त होत आहेत. तुम्ही केलेले चांगले कर्म देव कधीही विसरत नाही. तुम्ही केलेलं प्रत्येक कर्म, चांगलं कर्म आणि नामस्मरण हे सर्व काही देवाजवळ लिखित स्वरूपात आहे. तुमच्यासाठी मोठी शुभ वेळ येत आहे. आज रात्रीतून काहीतरी कल्याणकारक तुझ्याजवळ येत आहे. पुढील 7 दिवस तुझ्यासाठी, आनंदासाठी आणि तुझ्याजवळ पैसा येण्यासाठी अधिक चमत्कारिक आहेत. तू जे काही कार्य करतो त्यात तुला यश मिळणार आहे आणि तुझ्याजवळून ते नकारात्मक लोक, दुष्ट लोक आणि तुझे लपून छपून शत्रुत्व करणारे लोक तुझ्यापासून वेगळे करण्यात येणार आहे. त्यांची स्पष्टता मी तुला देणार आहे. काही काळातच तू त्यांना स्पष्टपणे ओळखू शकशील. मी तुला नावे सांगत नाही, पण तू स्वतःहून त्यांची नावे मला सांगशील. मला प्रार्थना करशील आणि मी ती स्वीकार करेल. मला माहीत आहे ती लोक कोण आहेत, पण मी तुझ्याकडून ऐकू पाहत आहे की ती लोक कोण आहेत. होय, लवकरच तुझ्या आयुष्यातून ती आता वेगळी केल्या जाणार आहेत. तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. तू नशीबवान आहेस. तुझ्या जीवनात काही असे अद्भुत बदल मी घडवणार आहे. तुझ्या नशिबात मोठा बदल घडल्यासाठी आता देव कार्य करत आहे. देवाचे कार्य सतत आणि अखंडरित्या सुरू आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा की देवावर तुमचा अतूट विश्वास बसला म्हणजे तुम्ही ते सर्व काही भविष्य बदलू शकता. होय, तुमचं भविष्य देवाकडे संपूर्णपणे सुरक्षित आहे. भविष्य देवच ठरवतो, देवच घडवतो. तुम्ही फक्त कर्म करा आणि वाट पहा त्या आशीर्वादांची, कारण जवळच तुमच्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत. तुमच्या कल्पना पूर्ण होणार आहेत. तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. स्वामी माऊली तुझं आयुष्य संपूर्णपणे बदलणार आहे. या बदलांमध्ये योगायोग नाही, तर देव तुझ्या इच्छेप्रमाणे योग निर्माण करतो आणि तुला आशीर्वादाने भरतो. म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या पुढे आला आहे. तुला निवडला आहे. या संपूर्ण ब्रह्मांडातून लाखो लोक, लाखो व्यक्ती असताना तुझीच निवड का केली आहे याचं गुपित तुला लवकरच कळेल. मौन ठेव, कधीकधी शांतता ठेव, कारण मनातून निघणारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मौन असणेही कधीकधी चांगलं आहे. बाळा, तुझं कल्याण होणारे आशीर्वाद मी पाठवत आहे. या रात्रीतून सुद्धा तुझ्यासाठी चमत्कार होतील. येणारा प्रत्येक आशीर्वाद तुझ्यासाठी मोठा असेल, सुरक्षित असेल आणि या सुखासाठी, आनंदासाठी तुझी मी निवड करतो. जे कोणी स्वामीचे प्रिय बाळ आहे ते या क्षणाला संदेश ऐकत आहे, त्यांच्या भाग्यात मोठा चमत्कार होत आहे. जर तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकला आहे तर देव तुम्हाला निवडतो तुमच्या आशीर्वादांसाठी, तुम्हाला पुढे नेण्यासाठी. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत, तुम्हाला सुखात, आनंदात ठेवत, तुमच्या मुलाबाळांना प्रगती, इच्छित आशीर्वाद देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. श्री